भागवत कथा म्हणा किंवा भागवत कक्षेपूर्वी प्रभुपादांनी घालून दिलेली ही परिपाठी जय राधा माधव कुंज विहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रजजन रंजन यमुना तीरावनचारी हे भजन आपण नित्यनियमाने गाणार आहोत रोज आणि त्यानंतरच भागवत सत्राला आपण आरंभ करणार आहोत. सध्या तर काय वाटे ना, पण जास्त आवाज करत असला तर नको राहू द्या. हरे कृष्ण. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. सर्वांनी म्हणायचंय. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी नंदना ब्रज जन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय राधा राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय वनचारी यशोदानंदन ब्रज जन रंजन
यमुना तीरावन चारी हना हरि बोल। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरदारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा हरे राम, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, जय 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 राधा रमन हरि गोविंद जय जय राधा रमन हरि गोविंद जय जय, राधा रमन हरि गोविंद जय जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे बोलो गोपाल राधे, राधे गोविंद राधे गोपाल राधे। राधा दामोदर राधा दामोदर राधे, राधा गोविंद राधा गोविंद राधे, राधा पंडरीनाथ राधा पंडरीनाथ श्री राधे, जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा, जय निमाय निताय निमाय निताय निमाय निताय जय गौर निताय, जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद, जय जय गुरुदेव 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 जय गुरुदेव,
निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर भगवान की जय। ब्रजधाम इस्कॉन सोलापुर की जय। ब्रजधाम भक्त वृंद की जय। श्रील प्रभुपाद की जय। पतित पावन श्रील गुरु महाराज की जय। समस्त वैष्णव वृंद की जय। समस्त आचार्य वृंद की जय। जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। भागवत कथा महामहोत्सव की जय। कृष्ण बलराम की जय। वृंदावन धाम की जय। श्री बलराम आविर्भाव तिथि महामहोत्सव की जय। आने वाले जन्माष्टमी महामहोत्सव की जय। श्रील प्रभुपाद आविर्भाव तिथि महामहोत्सव की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि। हात जोडायचे सर्वांनी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तत्पूजया मुदीरये। नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्ण गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया त्रवो विदेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन्। यस्यानुभावमखिलश्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितीर्षतां तमोऽन्धम्। संसारिणां गरुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्। अभिमन्युसुतं सूतप्राहुर्भागवतोत्तमः तस्य जन्ममाहाश्चर्यं कर्माणि च गृहिणिनः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितां येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति सुपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विसे नमः। अजानुलंबितभुजौ कनकावदातौ संकीर्तनैकपितरौ कमलायताक्षौ विश्वंभरो द्विजवरो युगधर्मपालो वन्दे जगत्प्रियकरो करुणावतारो। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं
प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्री चैतन्येश्वरं नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे सर्वांनी म्हणायचंय हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे एकदा जोरात हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे नमस्ते गुरुदेवाय सर्वसिद्धिप्रदायिने सर्वमंगलरूपाय सर्वानंद विधायिने श्रील प्रभुपाद की जय पतित पावन श्री गुरु महाराज की जय समस्त वैष्णव वृंद की जय समस्त आचार्य वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे हरे कृष्णा कृष्ण भक्त प्रभू नाही येत नाही तर अरे प्रश्न होता आता कॉमनली विचारायला हरकत नाही मला नक्की निर्देश मिळालेला नाही की कथा कोणत्या भाषेत झाली पाहिजे कथा मराठी में होनी चाहिए या हिंदी में होनी चाहिए कृष्ण भक्त प्रभू असते तर विचारलो असतो हा येणार आहे येणार है कौन सी ऐसे कोई है ऐसा कोई भक्त यहाँ पर है उपस्थित जिनको मराठी नहीं आती है केवल हिंदी में ही आपण सांगा कुठल्या भाषेत झालं पाहिजे मराठी हिंदी मराठी क्षमा करा तेलुगूचा ऑप्शन मी ठेवलेलं नाही आहे म्हणजे श्रुतीपरायण प्रभू तेलुगू मध्ये बडबडत होते काय सगळं डोक्यावर नाही गेलं तेलुगू भाषा सुंदर भाषा आजकाल भाषेचा एक विशेष वाद चालू आहे नाही का महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार असेल कधी कधी काय होतं आपल्या अनावश्यक महत्वाकांक्षा इतरांवर थोपण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे दुराग्रह करू लागतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की जो मूळ भाव आहे तो मूळ भाव राहून जातो समजा एखादा व्यक्ती गुंगा आहे ज्याला बोलताच येत नाही त्यांनी कुठली भाषा बोलायची आहे की नाही प्रश्न आहे की नाही विचार करण्यासारखा तर याच्यासाठी जे आहे ना प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर ज्ञान असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या प्रकारचे वाद अपवाद हे कशासाठी उद्भवतात सांगा बघू कशाच्या अभावापोटी कोण सांगू शकतं जोरात म्हणा ज्ञानाच्या जोरात कशाच्या सगळ्या घडामोडी ज्ञानाच्या अभावीच घडतात प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर ज्ञान नसणं या सगळ्या प्रकारच्या समस्यांचं मूळ आहे अज्ञान मूळ काय अज्ञान आता आपण भागवत महात्म्यामध्ये पाहू ज्या ठिकाणी शौनक मुनी सूत गोस्वामीला म्हणतात अज्ञान ध्वांत निर्ध्वंस कोटी सूर्य समप्रभा अज्ञान नष्ट करण्यासाठी साधू संत
करोडो सूर्यासारखे असतात. अज्ञान एक अंधकार आहे. अज्ञान म्हणजे काय? ओम अज्ञान तिमिरांधस्य आपण म्हणतो रोज. याचा अर्थ कधी वाचलाय का? किती जणांना याचा अर्थ माहित आहे? ओम अज्ञान तिमिरांधस्य हात वर करा. सगळ्यांना माहित असणार, खूप वर्षापासून आपण भक्ती करता. अज्ञान रूपी तिमीर. तिमीर म्हणजे काय? तिमीर शब्द कोण सांगू शकतं? हा, अंधकार. अज्ञान. ओम अज्ञान तिमीर अंधस्य. अंधस्य म्हणजे अज्ञान. तिमीर म्हणजे एकदम डार्क. तिमीर म्हणजे एकदम गहन अंधकार. एकदम एकदम प्रगाढ असा अंधकार. अशा प्रकारच्या अज्ञानाने, अज्ञानरूपी अंधकाराने आपले डोळे काय झालेले आहेत? झाकून गेलेले आहेत. काय झालेले आहेत? आता समजा इथे एकदम सगळी ब्लॅकआउट व्हावं, सगळी लाईट निघून जावी, तुम्ही आपले हातपाय तरी नीट पाहू शकणार आहे का? तुमचे हातपाय तरी दिसतील का तुम्हाला? कोणतीही वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, गोष्ट म्हणा, पाहण्यासाठी आपल्याला रिफ्लेक्शनसाठी प्रकाश लागतो. त्या वस्तूवर जेव्हा प्रकाश पडतो ती वस्तू आपल्या डोळ्याला दिसू लागते. प्रकाश हे पाहण्यासाठी काय आहे? माध्यम आहे, इन्स्ट्रुमेंट. काय आहे? माध्यम. प्रकाश नसला, वस्तू आहे, डोळे पण दिसणार नाही. अशा प्रकारे अज्ञानाच्या अंधकारात आपण बुडलेलो आहोत. काय झालेलो आहोत? बुडलेलो. मग गुरु येतात. चक्षु उन्मीलितम. चक्षु काय करतात? ते आपले डोळे उघडतात आणि त्या डोळ्यामध्ये काय घालतात? कधी कधी काय होतं, नुसतं डोळे उघडणं पर्याप्त नसतं बरं. आपण बघतो सकाळी मंगल आरतीला प्रभूजी येतात. हा चला उठा. हो किती वाजले? 3:30 वाजले, 3:45 वाजले, 4 वाजले, 4:15. प्रभूजी 2 मिनिटं, प्रभूजी 2 मिनिटं. असे काही ब्रह्मचारी असतात. प्रभूजी अजून बस 2च मिनिटं, उठतो. तर केवळ डोळे असं उघडणं पर्याप्त नसतं. मग गुरु काय करतात? ज्ञानांजन शलाकया. शलाका म्हणजे काय? बोला लवकर. माहित आहे म्हणले ना तुम्हाला श्लोकाचा. शलाका म्हणजे काय? शलाका म्हणजे काडी. शलाका म्हणजे काय? एक काडी असते. डोळ्यामध्ये काजळ लावायला एक काडी वापरतात, माहित आहे ना? काडी असते, छोटीशी काडी असते लावायला, सॉफ्ट अशी. काय स्टीलची असते. पूर्वी स्टीलची यायची, मग प्लास्टिकची, काचेच्या पण असतात नाही का, काजळ लावायसाठी असतात, बारीक बारीक अशा टूथपिक सारख्या. त्याला शलाका म्हणतात. शलाकया तृतीया एकवचन. तर गुरु काय करतात? ज्ञानांजन शलाकया. ज्ञानाची शलाका घेऊन, काडी घेऊन तुमच्या डोळ्यात असं काय अंजन घालून टाकतात ज्ञानाचं. मग ते गार पडतात डोळे, मग झोप येत नाही. एकदा डोळे गार पडले की मग झोप येत नाही. मग सदासाठी डोळे काय झाले? उघडले. एकदा का ज्ञान रूपी अंजन पडलं डोळ्यात की मग ते परत डोळे कधी झाकले जाणार नाहीत. आणि हे उघडायचं कार्य कोण करतं? जोरात कोण करतात? हा, तस्मै श्री गुरुवे नमः. अशा गुरूंना आम्ही काय करतो म्हणे? नमस्कार करतो. आणि गुरु या शब्दाचा अर्थच आहे गुकारस्तु अंधकारित्वा रुकारस्य निरोधतः अंधकार निरोधस्यात गुरुरित्यभिधीयते. आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्याचं कार्य जे करतात त्यांना गुरु म्हणतात. त्यांना काय म्हणतात? तुम्ही बघा, खरंच महाराज जसं म्हणत होते, आपण किती भाग्यशाली आहोत. एकतर आपल्याला निवडण्यात आलेला आहे भगवंतांचा वाढदिवस साजरा निवडक लोकांना निमंत्रण असतं की नाही. भगवान कृष्ण कोण आहेत? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे. हरी बोल. आणि त्या वाढदिवसामध्ये आपण आमंत्रित आहात. किती मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपलं हृदय शुद्ध करण्यासाठी शृण्वताम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्तो यभद्र आणि विदुनोती सुहृत्सताम. भागवत कथा ऐकण्याची सुवर्ण संधी बघा. बळीरामाच्या आणि कृष्णाच्या दोघांच्या जन्मदिवसाच्या मधी भागवत कथा ऐकायला मिळतीये. किती मोठं भाग्य. आणि त्या भागवताची सुरुवात करावी साक्षात गुरु महाराजांनी.
परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की. खरंच आपण ब्रजधामवासी खूपच भाग्यशाली आहात आणि तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की तुमच्या भाग्याचा एक लेश मात्र मला प्राप्त झाला आणि या ठिकाणी सेवा करण्याची सुसंधी प्राप्त झाली. त्याच्यासाठी मी कृष्ण भक्त प्रभूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि समस्त सोलापूरवासियांचे आपल्या इस्कॉन सोलापूर ब्रजधाम भक्तवृंदांचे आभार व्यक्त करतो की या ठिकाणी भागवत कथा सांगण्याची ऐकण्याची संधी मला प्रदान केली. ज्यावेळी मी आतमध्ये जात होतो महाराजांचं या ठिकाणी पादप्रक्षालन झालं. महाराजांच्या सोबत आतमध्ये दर्शनाला पोचलो. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी माझ्या महाराजांच्या नंतर माझ्याही पायाखाली आसन हे ते वगैरे देत होते. मला खूप म्हणजे मनाचे भाव व्यक्त करतोय मी तुमच्या समोर. हे योग्यता नसताना एका अनधिकार व्यक्तीला अशा प्रकारचं हे या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात ही खूप मोठी गुरु महाराजांची कृपा आहे. नाहीतर माझ्यासारखा व्यक्ती खऱ्या अर्थाने या आसनावर बसण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. ही सगळी महती कृपा गुरूंची आहे. कुणाची आहे? गुरूंची आहे. अन्यथा भगवंतांच्या आणि गुरूंच्या शक्तीशिवाय अशा प्रकारच्या विशिष्ट गोष्टी घडणं हे सामान्य लोकांसाठी शक्य नाही आहे. एक गाढव होतं, गाढव. आजच मी येत होतो गाडीतून. मी म्हणलो जेव्हा सोलापूरमध्ये येतो तेव्हा गाढवांचं विशेष दर्शन होतं. इतरत्र आजकाल खूप कमी गाढवं पाहायला मिळतात, म्हणजे मोस्टली नाहीच असतात. पण सोलापूरमध्ये एकाच दुसरं, पूर्वी तर जास्त दिसायची, आता एकाच दुसरं दिसतंय. येताना गोविंदराम प्रभूजींना विचारत होतो मी, गाढव असतात, मालक असतो का कोणी? हा असतो, काम करून घेतात, सोडून देतात. एक गाढव होतं, गाढव. त्या गाढवावर काही लोकांनी काय केलं, पांडुरंगाची मूर्ती ठेवली. आता तुम्ही म्हणाल गाढवावर मूर्ती ठेवली, एक उदाहरण आहे, अनर्थ घेऊ नका. वाहण्यासाठी, वहन करण्यासाठी, की बाबा शोभायात्रा चालली होती किंवा एका ठिकाणाहून एका मूर्तीला दुसऱ्या ठिकाणी न्यायचं होतं असं समजा, तर त्या ठिकाणी गाढव उपलब्ध होतं. मला येताना गोविंदराम प्रभू हेही सांगत होते की राधानाथ महाराजांनी गोवर्धन इको विलेज मध्ये गाढवं बी ठेवलेत म्हणे काही. आहे का नाही? 2 गाढव आहेत, त्यांची सेवा. ते काही हीन प्राणी नाही आहे. गाढव सुद्धा एक गुरु आहे जो आपल्याला शिकवतो की आपण गाढव नाही बनलं पाहिजे. तर त्या गाढवावर त्या मूर्तीला ठेवली आणि वहन करून नेत असता रस्त्यामध्ये लोक काय करायची, वाकून वाकून नमस्कार करायची. वाकून वाकून काय करायची? नमस्कार करायची. काही काळानंतर त्या गाढवाला वाटू लागलं ही लोक मला नमस्कार करायले. त्या मूर्ख गाढवाला काय वाटू लागलं, कुणाला नमस्कार करू लागले. परंतु वास्तविक स्थिती काय सांगा बघू. प्रणाम कुणाला करतायत? त्या श्री विग्रहांना, त्या मूर्तीला प्रणाम. मी तो गाढव आहे. मी कोण आहे? तो गाढव. आणि माझे गुरु महाराज पांडुरंग आहेत. माझे गुरु महाराज कोण आहेत? विठ्ठल भगवान की जय. तर अशाच प्रकारचा भाव मला जाणवत होता त्या ठिकाणी. अशा प्रकारची जी ट्रीटमेंट चालू होती, शेवटी मी त्या प्रभूजींना म्हणलं, प्रभूजी माझ्या पायाखाली नका देऊ कृपा करून. मग त्यांनी बाजूला काढून घेतले. असं आपली विशिष्ट शक्ती अधिष्ठित करून गुरुजन तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा विशेष बनवतात. आपली काही योग्यता नाहीये भगवंतांच्या वाढदिवसामध्ये सम्मिलित होण्याची. आपली काही महिमा नाहीये भागवत कथा ऐकण्याची. आपण आता भागवत महात्म्यामध्ये ऐकू,
भागवत कथा कशी आहे म्हणे, देवानाम अपि सुदुर्लभा. इंद्र, चंद्र, वरुण, गंधर्व, ब्रह्माजी सारख्या देवी देवतांना सुद्धा भागवत कथा ऐकायला मिळत नाही, आणि तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळतीये. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक दुःखाच्या, प्रत्येक कष्टाच्या मुळामध्ये अज्ञान आहे. मुळामध्ये काय आहे? म्हणा जरा जोरात. काय आहे? अज्ञान आहे. जसं आपण सुरुवात केली भाषेवरून, बरोबर? कोणत्या भाषेत कथा करायची, तर भाषेचा जो वाद अपवाद चाललेला आहे, आपण मूळ गोष्ट जाणून घेत नाही. सामान्य प्रश्न आहे, भाषा म्हणजे काय? एक सामान्य मराठीमध्ये असतं लहान मुलांना 4थी 5वीच्या, एका वाक्यात उत्तरे द्या, है की नाही? भाषा म्हणजे काय? कोण सांगू शकतो तुमच्यापैकी? भाषा म्हणजे काय? कोणी म्हणेल भाषा म्हणजे तेलुगू भाषा म्हणलेलं. माझ्या मनामध्ये जे भाव उमडत आहेत ते भाव मी कसंही करून तुमच्यापैकी आपले भाव व्यक्त करतो, प्रकट करतो, त्याला भाषा म्हणतात. मग ती कुठली असू शकते, ती डोळ्यांची असू शकते, ती पशु पक्ष्यांची असू शकते. महाराज प्रवचन देताना म्हणले, भगवान इंग्लिशमध्ये बोलू शकतात. म्हणले की नाही महाराज? भगवान का इंग्लिशमध्ये बोलू शकतात? कारण सर्व भाषांचे स्रोत भगवंत आहे. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः अस्मत् पंचमी अपादान मत्तः सर्वं प्रवर्तते. भगवंत प्रत्येक गोष्टीचे उत्स आहे. भगवंत प्रत्येक गोष्टीचे मूळ आहे. ज्याही गोष्टी तुम्ही पाहताय, ज्याही गोष्टी तुम्ही पाहिल्या नाहीत, ऐकल्या आहात, सगळ्या गोष्टी भगवंतापासून येतात. मग भाषा कुणापासून आलेली आहे? मग काय वाटतंय तुम्हाला? बोलू शकतात की नाही? कारण ती पण एक विशेष प्रकारच्या जनावरांचीच भाषा, इंग्लिश भाषा, आंग्ल भाषा. असो, परत मूळ तोच प्रश्न आहे की कोणत्या भाषेत? मराठीत चालतंय का? कळायला लागलंय का? सर्वांना कळतंय का? व्यवस्थित चालू दे का मराठीमध्ये? असं कोणी आहे ज्याला आतापर्यंत काय चाललं काही कळालं नाही? हात वर करा. आहे कोणी? आहे? नाही? सर्वांना कळतंय ना? चालेल मग मराठीमध्ये. धन्यवाद. तुम्हा सर्व भाविक भक्तांचं कृष्ण कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या कृष्ण कथा लोलूप भक्तांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी भगवंतांची कथा ऐकण्यासाठी, हा सुद्धा एक प्रकारचा महोत्सव आहे. भागवत कथा काय आहे? श्रीमद भागवत कथा महामहोत्सव म्हणलेला आहे. काय म्हणलेलं आहे? श्रीमद भागवत कथा महामहोत्सव. जेव्हा आपण कथा ऐकू तेव्हा आपलं हृदय स्वच्छ होणार, तेव्हा आपलं हृदय शुद्ध होणार, आणि जेव्हा आपलं हृदय शुद्ध होणार त्याच वेळी अशा शुद्ध हृदयामध्ये भगवंत प्रकट होणार. कृष्ण जन्माष्टमीला भगवंत प्रकट होतीलच, पण तुम्हाला असं वाटत नाही का की भगवंत तुमच्या हृदयात सुद्धा प्रकट झाले पाहिजे? किती जणांना वाटतंय? भगवान मंदिरात तर प्रकट होणारच होणार, परंतु आपल्या हृदयात सुद्धा प्रकट झाले पाहिजेत की नाही? जसं चैतन्य महाप्रभू गुरु महाराज आमचे सांगतात, चैतन्य महाप्रभू म्हणायचे, मोर मन, मागचा आवाज येत नाही हो, मोर मन, मोर मन. तुम्हाला आपलं मन, आपलं हृदय वृंदावन बनवायचं आहे की नाही? अनेक काळापासून ज्या आपल्या हृदयामध्ये साठलेली जी घाण आहे ना, हृदयंतस्थो ही अभद्राणी, अभद्र गोष्टी, अनावश्यक गोष्टी, घाणेरड्या गोष्टी, विधुनोती. विधुनोती म्हणजे धुणं धुता की नाही तुम्ही? धुणं, धुणं शब्द मराठी शब्द आहे, धुणं आहे की नाही? धोबी काय करतो? काय धुतो? धुणं धुतो की नाही? धुणं, धुनोती संस्कृत धुनोती. आणि विधुनोती म्हणजे विशेषेण धुनोती. काही काही असे वरचे वरचे असे बुचकळले, काढले, वाळून,
मग काही काही लोक कसं एकदम चकाचक धुतात का नाही कपडे, तासभर बाल्टीत भिजवून ठेवतात, घासून घासून स्वच्छ धुतात, वरून नीळ टाकतात, सुगंधाचं आवडीनं प्रेमाने धुणारे असे बी काही लोक असतात. तर त्याला विशेषण विधुनोती म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? विधुनोती. जेव्हा आपण भगवंतांची कथा ऐकू, या भगवंतांच्या कथा आपल्या कर्णांच्या माध्यमातून हृदयात जातात. कुठं जातात? हृदयात जातात आणि आपल्या हृदयाला शुद्ध करतात. काय करतात? शुद्ध करतात. आज आपण महाराजांच्या सानिध्यामध्ये बलरामजींच्या आविर्भावाविषयी ऐकलं. माझ्या मनात एक सहज आलेला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. बळीराम दादांना अशी काय गरज पडली होती की पहिला त्यांना देवकीच्या गर्भात यावं लागलं, त्याच्यानंतर रोहिणीच्या गर्भात गेले आणि तिथून रोहिणीच्या गर्भातून प्रकट झाले. एवढा सगळा खटाटोप करायची काय गरज होती हो? डायरेक्ट रोहिणीच्या गर्भात गेले असते तरी चाललं असतं की. कधी आलाय असा प्रश्न? आलाय मनामध्ये? काय बिघडलं असतं? डायरेक्ट रोहिणीच्या गर्भात गेले असते तर काय बिघडलं असतं? एनी आयडिया? कुणाला काय कल्पना? बोला जोरात जरा. गर्भ शुद्ध करायचा. ऍक्च्युली डायरेक्ट रोहिणीच्या गर्भात गेले असते तरी काही हरकत नव्हती. एखादा म्हणू शकतो की अरे कृष्ण वहसे अबुदाहा, हिचा 8वा गर्भ तुला मारणारा, असं बी काही होतं. मग ते संख्या पूर्ण करायला नको का? असाही कोणी सांगू शकतो. पण ती भविष्यवाणी सप्तम अस्यास्वाम सप्तमो गर्भो तव हंता असंही झालं असतं. परंतु हे जे 6 मुलं जी मारली गेली, अशी वेगवेगळी कारणं आचार्यांनी दिलेली आहे. त्याच्यापैकी एक सुंदरसं आणि मस्त असं एक कारण सांगितलेलं आहे की जी 6 मुलं होती देवकीची, ही काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य हे षड रिपू यांचे प्रतीक आहे. ही 6 मुलं कुणाची प्रतीक आहेत? जोरात बोला जरा. हा, षड रिपूंची. कुणाची? षड रिपू. 6 रिपू. रिपू म्हणजे शत्रू. या 6 जे शत्रू आहेत, या शत्रूच ते त्या गर्भातून प्रकट झाले होते. आणि अशा प्रकारचे हे 6 काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य त्या गर्भामध्ये राहून 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 त्याला काय केलेलं आहे? त्यांनी अशुद्ध केलेलं आहे. काय केलेलं आहे? अशुद्ध केलेलं आहे. मग आता कृष्ण कसे काय प्रकट होतील? महाराज सांगतच होते भगवंत कसे आहेत? परब्रह्मम परम धामम पवित्रम परमम भवान. परम पवित्र आहेत भगवंत. अशा अपवित्र ठिकाणी भगवंत प्रकट होतील का? जोरात. ती जागा आधी काय करावी लागणार? शुद्ध करावी लागणार. महाक्लिनिक होते, गुंडीचा मार्जन होते की नाही? त्याच्याशिवाय रथयात्रा होते का? जोरात बोला. आधी काय होते? महाक्लिनिक होते की नाही? अशा प्रकारे बळीराम दादा जे आहे, बलरामजी कोण आहे? आदि गुरु आहे. कोण आहेत? आदि गुरु. अशा प्रकारे जेव्हा आदि गुरु त्या गर्भामध्ये प्रकट होतात, आपलं काम करतात, गर्भ स्वच्छ करतात, ते ठिकाण मंदिर बनवतात. काय बनवतात? आणि त्याच्यानंतर आपलं काम करून निघून जातात. मग त्या ठिकाणी कोण प्रकट होतात? कृष्णचंद्र भगवान की जय. त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतात. गुरु हृदयामध्ये प्रकट होणे म्हणजे कसं हो? गुरु कुणाच्याही हृदयात घुसू शकतात का? असं नाही. गुरु आपल्या उपदेशांच्या माध्यमातून, कृष्ण कथेच्या माध्यमातून, भागवत कथेच्या माध्यमातून, भगवत ज्ञानाच्या माध्यमातून, कर्णरंध्रातून तुमच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतात. आणि अशा प्रकारचं हे दिव्य ज्ञान, अशा प्रकारची ही भागवत कथा तुमच्या हृदयाला आधी काय करते? शुद्ध करते. त्याच्यानंतर अष्टमीच्या दिवशी तुम्हा सर्वांच्या हृदयात भगवंत प्रकट होणार आहे. अशा प्रकारे आपण खरंच भाग्यशाली आहात. तसं जर का पाहायला गेलं तर मला तर असं वाटतंय सोलापूरची जनसंख्या लाखोमध्ये असणार आहे की नाही? पण या ठिकाणी किती लोक? हजारो मध्ये आहेत का?
1000 एक असतील जवळपास, अंदाजा नाही पण जवळपास समजा. तर मग किती दुर्लभ आहे हो. लाखो लोकांपैकी तुम्हीच आहात जे या ठिकाणी बसून काय करत आहात, भगवंतांची कथा ऐकत आहात. म्हणून तुमचे स्वागत, म्हणून तुमचे आभार, म्हणून तुमचे अभिवादन. तुम्हा सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देत या ठिकाणी आपण जसं कृष्ण भक्त प्रभू सांगत होते, भागवत कथेचं महात्म्य आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. वेळेच्या अभावी जितकं होईल एक पुढच्या 10, 15, 20 मिनिटापर्यंत, 8:30 होत आहेत, 8:45 पर्यंत आपण भागवत महात्म्याला आरंभ करू. जी कथानक आहे ते उद्याच्या सत्रामध्ये आपण घेऊ. भागवत कथेच्या आरंभी भागवताचं महात्म्य सांगितलं जातं, कारण ही एक पद्धतच झालेली आहे. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं महात्म्य आपल्याला कळत नाही तोपर्यंत मनोभावे आपण ती गोष्ट स्वीकार करत नाही. एखाद्याने तुम्हाला लोणी द्यावं, लोणी, अहो हे लोणी लावून घ्या अंगाला, बघा तुमची अंगकांती कशी वाढेल. त्याच्यामध्ये मुलतानी माती घालून दिलेली आहे, चंदन उघळून दिलेलं आहे, हळद हळकुंड उघळून असं मिक्स करून दिलेलं आहे. हे लावा तुम्ही आपल्या अंगाला, बघा किती सुंदर दिसताल. तुम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. परंतु एखादी अभिनेत्री म्हणा किंवा एखादा नायक म्हणा, फिल्म स्टार, त्यांनी सांगितलं की या कंपनीचा साबण तुम्ही वापरा म्हणजे तुम्ही काळ्याचे गोरे होऊन जाताल. आपण लगेच काय करतो, तो साबण घेऊन येतो घरामध्ये. असा एक नियम झालेला आहे. जो दिखता है वो बिकता है, जो दिखता है वो बिकता. असं मार्केटिंग ज्याची एकदम पॉवरफुल जबरदस्त होते, त्याच गोष्टी काय होतात. आणि ही काही परंपरा आजकालची नाही आहे. भागवताचं महात्म्य भागवताच्या आधी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये आलेलं आहे. पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये भागवताची महिमा आहे. तसं आपल्याला माहित आहे, वेदव्यासाने 18 पुराणं लिहिली. भागवत कधी लिहिलं हो, सगळ्यात शेवटी लिहिलं का नाही, सर्वात शेवटी लिहिलं. पण अशा भागवताची महिमा त्याच्या आधी लिहिलेल्या पद्मपुराणात आहे. म्हणजे काय, म्हणजे भागवत हे काय झालं, व्यासाने भागवत लिहिलं, पण भागवत हे शाश्वत आहे. जसं महाराज आपल्या प्रवचनात सांगत होते, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जसं जीवात्मा भगवंतांचा अंश आहे, हा कधी जन्मत नाही. का, कारण जातस्य ही ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झाला त्याला काय करावं लागणार, जोरात मरावं लागणार. काय करावं लागणार, म्हणून आत्मा कधी जन्मच घेत नाही. न जायते म्हणून न म्रियते, न अयम भूत्वा हा कधी प्रकट झालाच नाही. अशा प्रकारे भागवत सुद्धा शाश्वत आहे. का, कारण भागवत हे भगवान आहे. भागवत काय आहे, जोरात, भागवत भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. भागवताला भगवान म्हणलेलं आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ, आरती करू तुझ भगवंता. भागवत महात्म्यामध्ये श्लोक आलाय, तेने अयम वाङ्मयी मूर्तिम प्रत्यक्षाम वर्तते हरी. भागवत तेने अयम वाङ्मयी मूर्तिम प्रत्यक्षाम हरी वर्तते, प्रत्यक्षाम हरी वर्तते. भागवत जो ग्रंथ आहे हा काही सामान्य पोथी पुराण नाहीये. भागवत साक्षात भगवान आहे. भागवत साक्षात काय आहे, भगवान. एक मजेदार गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या मुखातूनच ऐकलेली गोष्ट सांगतो. त्यांच्या जीवनात घडलेली घटना सांगतो. महाराज सुरुवातीला प्रभुपादांनी ग्रंथ वितरणाची त्यांना सेवा दिली होती. नारद ट्रॅव्हलिंग पार्टी म्हणून त्यांची एक बस होती, ज्याच्यामध्ये महाराज काय करायचे, गावोगावी जाऊन काय वितरण करायचे, गीता भागवताचं काय करायचे, वितरण करायचे. एके दिवशी ते प्रभुपादांना भेटले आणि त्यांनी प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद म्हणे आम्ही तर भक्त आहोत. म्हणे हा, आम्हाला
प्रत्येक ठिकाणी जो कृष्ण भक्त असतो भगवंतांना भोग लावल्याशिवाय प्रसाद ग्रहण करत नाही. प्रत्येक ठिकाणी त्या काळी प्रत्येक गावोगावी, आजकाल जशी गावोगावी घरोघरी मंदिरं झालेली आहेत, इस्कॉनचे भक्त प्रसिद्ध प्रसारित झालेले आहेत, असा काळ तो नव्हता, आरंभिक काळ होता. तर महाराज म्हणाले प्रत्येक ठिकाणी कृष्ण प्रसाद मिळतोच असं नाही आहे प्रभुपाद. तुम्ही आम्हाला आज्ञा द्या की आमच्या बसमध्ये आम्ही भगवंतांचा एक छोटा विग्रह ठेवू, राधाकृष्ण ठेवू, कृष्ण बलराम ठेवू, जगन्नाथ ठेवू, गौरनिताई तरी ठेवू. आपण आज्ञा द्या की भगवंतांचा एक छोटासा आम्ही काय करू म्हणे, आमच्या नारद ट्रॅव्हलिंग पार्टी त्या बसमध्ये आम्ही एक विग्रह ठेवू. म्हणजे जे काही आम्ही भक्त ब्रह्मचारी मिळून जे काही स्वयंपाक करतो तो आम्ही काय करू, भगवंतांना अर्पित करू, भोग लावू आणि त्याच्यानंतर प्रसाद ग्रहण करू. प्रभुपादांनी खूप शांत चित्ताने ऐकून घेतलं. 1 मिनिट शांत राहिले. नंतर प्रभुपादांनी काय उत्तर दिलं? प्रभुपाद म्हणाले कोणताही विग्रह ठेवायची गरज नाही. महाराज अचंबित झाले. का बरं? प्रभुपाद असं का सांगतात? प्रभुपादांनी स्वतः किती प्रसादाची महिमा सांगितलेली आहे. प्रभुपाद म्हणाले कोणत्या ग्रंथाचं वितरण करता? गीता आणि भागवताचं. प्रभुपाद म्हणाले भागवत साक्षात भगवान आहे आणि तुम्ही जे काही बनवता भोग तो सगळा त्या ठिकाणी पद्मपुराणांतर्गत भागवत महात्म्य सांगितलं जातं. ज्या भागवत महात्म्यामध्ये गोकर्ण उपाख्यान येतं, गोकर्णाची कथा, दुंदुकारीची कथा येते, ज्ञान वैराग्य भक्तिदेवी नारद मुनीची कथा येते. हे जे प्रसिद्ध भागवत महात्म्य आहे, या भागवत महात्म्याचीच कथा आपण या ठिकाणी घेणार आहोत. भागवत महात्म्याला आरंभ करता मंगलाचरणाच्या रूपामध्ये खूप सुंदर आणि प्रसिद्ध असा श्लोक या ठिकाणी गायलेला आहे. सर्वांनी हात जोडा, भगवंतांचं ध्यान करा, बालकृष्णलाल. आणि हा श्लोक प्रसिद्ध श्लोक आहे, आपण ऐकला असाल. माझ्या मागं म्हणण्याचा प्रयत्न करा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. व्यासांनी लिहिलेला हा श्लोक सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करण्यात आलेला आहे. कालचं प्रवचन जेव्हा झूम मध्ये महाराज सांगत होते, मी प्रवासच करत होतो, पुण्याहून सोलापूरला येत होतो. ट्रेनचा प्रवास सुरू झाला महाराजांच्या जपानी प्रवचनाने. जिथं महाराजांचं प्रवचन संपलं तिथं मी सोलापूरमध्ये उतरलो. महाराज खूप सुंदर सांगत होते. त्या ठिकाणी महाराजांनी रोमहर्षण सुताचा ज्या ठिकाणी वध केला बळीराम दादांनी, ती घटना सांगताना महाराज सांगत होते, नियम असा आहे की जेव्हा एखादा कथाकार म्हणतो की आपण नमस्कार करत आहोत, तर भागवत कथेचा हा एक नियम आहे की तुम्हाला सुद्धा फिजिकली हात जोडून खाली वाकून नमस्कार केला पाहिजे. असं जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकाल या भागवत कथेमध्ये की फलाना फलाना या व्यक्तीने यांना काय केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे, राजा परीक्षितांनी शुकदेव गोस्वामींना काय केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे, तर आपल्याला काय करायचं लगेच? वा, खूप छान. हात जोडून वाकून काय करायचंय? नमस्कार करायचा. अशा प्रकारे या ठिकाणी वेदव्यास आपल्या समग्र शिष्यांसहित कृष्णाला नमस्कार करत आहे. श्रीकृष्णाय वयम नुमः. अहम आवाम वयम. वयम म्हणजे अस्मत् बहुवचन. आम्ही सगळे मिळून त्या कृष्णाला काय करतो म्हणे? नमस्कार करतो. श्रीकृष्णाय वयम नुमः. कृष्णाला नमस्कार करतो. आजकालच्या जगामध्ये कोणी कुणाला फुकट नमस्कार करतं का हो? वयम नुमः. आपण कृष्णाला काय करतो म्हणे? नमस्कार करतो. कशा कृष्णाला नमस्कार करतो? सच्चिदानंद रूपाय. अशा कृष्णाला जे सच्चिदानंद स्वरूप आहे. कसे आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे.
अजून काय करतात म्हणे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, या समग्र विश्वाची ते काय करतात, उत्पत्ती करतात. आणि काय करतात म्हणे, तापत्रय विनाशाय, 3 प्रकारच्या तापांना काय करतात, नष्ट करून टाकतात. अशा कृष्णाला मी काय करतो म्हणे, नमस्कार करतो. अच्छा, एक भक्त होता, तो म्हणाला आम्ही कृष्णाला प्रभू नमस्कार करायला तयार आहे, परंतु या कृष्णाची महिमा सांगा, या कृष्णाची विशेषता सांगा. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, कृष्णाला नमस्कार का केला पाहिजे. म्हणे सच्चिदानंद रूपाय, हे कृष्ण सच्चिदानंद स्वरूप आहेत. भगवंत कसे आहेत, जोरात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. सच्चिदानंद म्हणजे काय हो, ऐकायला एकच शब्द वाटतो, पण 3 वेगवेगळ्या शब्दापासून बनलेला शब्द, सत, चित आणि आनंद. सच्चिदानंद विग्रह, भगवंतांचा विग्रह कसा आहे, सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, सदा राहणारे, सत म्हणजे शाश्वत. चित म्हणजे ज्ञानमय. भगवंत कसे आहेत, ज्ञानानी ओतप्रोत आहेत भगवंत. सत, चित, आनंद. आणि भगवंतामध्ये आनंद आहे. भगवंत म्हणजेच काय आहे, आनंद आहे. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल. तर अशा भगवंतांना आपण नमस्कार करू. भगवंत सत म्हणजे शाश्वत आहे. तो भगवंत काल होते, भगवंत आज आहेत, भगवंत उद्या सुद्धा राहणार. आपण काल होतो नव्हतो, आज आहे, उद्या राहणार नाही, हे आपण आहे. आणि ते कोण आहेत, ते भगवंत आहेत. आमचे गुरु महाराज खूप सुंदर एक उदाहरण सांगत होते. विदेशामध्ये एक व्यक्ती होता, नास्तिक होता, ईर्ष्याळू होता, त्याला देवाशी द्वेष होता. तर त्यांनी त्या ईर्षेपोटी काय केलं, एक मोठा असा त्याने फवारा आणला, रंगाचा नसतो का, आणि तो घेऊन आला आणि त्याने खूप मोठ्या अशा भिंतीवर लिहिलं, गॉड इज डेड. काय लिहिलं, गॉड इज डेड म्हणजे काय, देव मरण पावले, देव मेला असं. गॉड इज डेड. आणि खाली आपलं नाव लिहिलं, त्याचं नाव होतं बॉब. काय नाव होतं, बॉब, BOB, बॉब. वर लिहिलं गॉड इज डेड आणि खाली लिहिलं बॉब. काही काळानंतर तो काय झाला, रामनाम. लहान मुलांनी जी लीला पाहिली होती त्याची, ती आता मोठी झाली होती, मुलं, उद्दंड मुलं. त्यांनी काय आणलं, नवीन ते नवीन म्हशी हे आणलं, तो कॅन आणला. आणि त्यांनी काय केलं, जिथं गॉड लिहिलं होतं तिथं बॉब लिहिलं, जिथं बॉब लिहिलं होतं तिथं गॉड. त्यांनी काय लिहिलं होतं, गॉड इज डेड. तर त्यांनी गॉड खोडून टाकलं आणि तिथं काय लिहिलं, GOD गॉड काढून BOB बॉब लिहिलं. बॉब इज डेड आणि खाली काय लिहिलं, गॉड. असं कोण म्हणतंय, गॉड. म्हणजे बॉब होता तेव्हा बी गॉड होते, बॉब गेला तरी सुद्धा गॉड आहे. ही भगवंतांची विशेषता आहे. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव अर्जुन तान्यहम वेद सर्वानी नत्वम वेत्त परंतप. अर्जुन म्हणाले, कृष्ण हे ज्ञान तू सूर्याला कसं काय दिलं, सूर्य तर कधीपासून आहे. भगवंत म्हणाले, बाबा तुझे माझे भरपूर जन्म झालेले, तानी अहम वेद सर्वानी नत्वम वेत्त परंतप. त्या सगळ्या जन्माला मी जाणतो, पण तुला लक्षात नाही का, तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नमोये. जसं आपलं शरीर पूर्ण झालं, सगळं ज्ञान त्याच्याबरोबर किती तुम्ही डबल PhD केला असाल, MPhil केला असाल, काय 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 सगळं वाईप आउट. पुन्हा जन्म घेतला, परत चेमड्या मुलांबरोबर आहे का नाही, ज्युनियर सिनियर KG, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, असा कार्यक्रम. भगवंत हे शाश्वत आहे म्हणून त्यांना सत म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, सत. आणि चित म्हणजे ज्ञानमय, त्यांचं ज्ञान अगाध आहे हो. कारण भगवंत सर्व काळामध्ये आहेत, सर्वगत आहेत, सर्वत्र आहेत. अंडांतरस्थ परमानुचियांतरस्थ. महाराज सांगत होते, प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे बाबा एखादा व्यक्ती लांब असला तर बोलवता येईल, परंतु नरसिंह भगवान तर कणाकणात आहेत.
या खांब्यामध्ये कस्मात स्तंभेन दृश्यते. तो म्हणाला राक्षस म्हणे या खांब्यात कुठं देव दिसतोय. प्रल्हाद महाराज म्हणाले दृश्यते, मला दिसतोय. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेनं तुम्ही बघा ना, तुम्हाला सुद्धा या खांब्यात कोण दिसतील. नृसिंहदेव भगवान की जय. अशा प्रकारे भगवंत सर्वत्र आहेत, सर्व काळामध्ये आहेत, म्हणून त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. बरं, भगवंतांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. तुम्हाला अजून 10 मिनिटानं काय होणार तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला प्रसादामध्ये आज काय मिळणार आहे माहित आहे का? काही लोकांना माहित आहे, काही लोकांना नाही. परंतु भगवंतांना सगळं माहित आहे. काल काय झालं माहित आहे? छत्रपती शिवाजी महाराज साधू संतांच्या भेटीला जायचे की नाही? कुणाला भेटायला जायचे? तुकाराम महाराजांना भेटायला जायचे. अजून कुणाला भेटायला जायचे? समर्थ रामदासांना भेटायला जायचे. अशीच घटना एकदा ते सज्जनगडावर समर्थ रामदासांना भेटायला गेले. रामदास आपले बसलेले आहेत, त्यांची पद्धत बसायची. ब्रह्मचारी होते, हनुमंताचा अवतार मानले जातात. अशा प्रकारे एकदम बलाढ्य त्यांचं शरीर, बडदांड असं शरीर, बसलेले आहेत. आणि त्यांच्या चरणामध्ये कोण बसलेले आहेत? छत्रपती शिवाजी महाराज बसले, राजे बसलेले आहेत. आणि हे प्रवचन सांगतायत, जीवनाच्या उपयोगी अशा गोष्टी ज्ञान देत आहे. परंतु राजाचं मात्र लक्ष नाही, महाराजांचं लक्ष नाही, महाराजांचं चित्त व्यग्र आहे. प्रवचन थांबवून समर्थांनी विचारलं, राजा तुझं लक्ष दिसत नाही आज सत्संगामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले, म्हणाले, महाराज काय सांगू, आमच्या ही रयतेची ही दुर्दशा मला पाहावली जात नाही. तो दगड त्यांनी हातामध्ये घेतला आणि त्या दगडाला काय केलं? त्यांनी त्या दगडावर असा मुष्टिका प्रहार केला, उड्या मारत निघून गेला शिवाजी महाराज. समर्थांनी सांगितलं, राजा पाहिलंस का? तुला कल्पना होती या दगडामध्ये, निर्जीव दगडामध्ये कोण असेल, तुला याची कल्पना होती का? म्हणे नाही. मला आश्चर्य वाटलं की या दगडातून जिवंत बेडूक बाहेर येईल, मला वाटलं नव्हतं महाराज. मग तू मला सांग, या बेडकाचं संरक्षण कोण करत होतं? या बेडकाला कोण खाऊ पिऊ घालत होतं? अशा चित्रविचित्र अवस्थेमध्ये या बेडकाला कोणी जिवंत ठेवलं? त्या भगवंतांनी, त्या राजा रामचंद्रांनी, त्या भगवान कृष्णचंद्रांनी जिवंत ठेवलं. तू आला होतास त्याला खाऊ घालायला, तू आला होतास त्याचं रक्षण करायला. तू क्षत्रिय आहेस, क्षतत्रायते इति क्षत्रिय, प्रजेचं रक्षण तू करणं तुझं कर्तव्य आहे, ही गोष्ट स्वीकार कर. परंतु मनामध्ये हा भाव आणू नको की तूच आहेस. इथं तुझं चुकतं. कळालं का? जसं कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण करून काय कर? युद्ध कर. कर्ता भावाने करू नको, मीच करणारा. ज्या वेळेला हे दिव्य ज्ञान त्यांनी राजा छत्रपती शिवछत्रपती राजांना दिलं, त्यावेळी त्यांचं मन शांत झालं. ते म्हणाले, हो महाराज तुम्ही खरंच सांगताय, मला माझं कर्तव्य म्हणून हे कार्य करायला हवं. उगीच डोक्यावर बर्डन घेऊन मीच करू शकतो, मी असं काही शक्य आहे का? हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवछत्रपतींनी केली, परंतु हे राज्य त्यांच्या हयात असताना एवढं पसरलं नाही. शिवाजी महाराजांचं एक स्वप्न होतं, हे मराठा साम्राज्य कुठून कुठपर्यंत असावं म्हणायचे. ते कोण सांगू शकतं? बोला जरा जोरात. कथा महाराष्ट्रातच होतीये का आंध्रामध्ये? अशी एक म्हण ऐकणं असताना तुम्ही कानावर आलं असणार तुमच्या, तंजावर से पेशावर म्हणायचे. म्हणा जरा जोरात. तंजावूर से पेशावर. तंजावर कुठे आहे? फार ती ढासं, स्थान पान सगळं आलं की नाही? ह्या सगळ्याची जबाबदारी बघ. मयाध्यक्षेन प्रकृती सूयतेस चराचरम. प्रत्येक जीवांना प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली जिवंत ठेवते. अध्यक्ष म्हणजे काय हो? तुम्ही म्हणणार आमचे प्रभूजी आहेत ना कृष्ण भक्त, ते आहेत अध्यक्ष. अध्यक्ष शब्दाचा अधि अक्ष म्हणजे डोळ्याच्या समोर ज्याच्या घडतं त्याला अध्यक्ष म्हणतात. भगवंतांच्या डोळ्यासमोर सगळ्या घटना घडतात. म्हणून
भगवंतांना चित म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? चित म्हणजे भगवंत सर्वज्ञ आहेत. भगवंतांचं एक नाव आहे अभिज्ञ. म्हणा जरा जोरात, काय नाव आहे? अभिज्ञ म्हणजे सगळं जाणणारे. अभितः जानाति इति, जे भगवंत सगळं जाणतात. भूत वर्तमान भविष्य, तुमचं तुम्ही मागच्या जन्मात कोण होता, आता काय, पुढं काय होणार, सगळं देवाला माहित आहे हो. म्हणून सत चित. चित म्हणजे ज्ञानमय. आणि एवढं सगळं ज्ञान असून सुद्धा भगवंत सदैव प्रसन्न असतात, आनंदमय असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. भगवंत सदैव प्रसन्न असतात. भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये किती युद्ध पाहिली असतील. आता बघा, नुसतं महाभारताचं उदाहरण घ्यायचं म्हणलं, 64 करोड लोक मेलेली आहेत. किती जोरात. आणि ते सगळे देवाच्या डोळ्यासमोर. तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या माणसाचा बी ऍक्सिडेंट झाला, समजा तुम्ही चाललाय आणि तुमच्या समोर एक भयंकर ऍक्सिडेंट झाला आणि एक मोठ्या ट्रकने टू व्हीलरला उडवलं आणि तो टू व्हीलर चालवणारा येऊन तुमच्याच पायात पडावा आणि त्याचा सगळा आतडी कोतळा बाहेर यावा. यस, झालं 2 मिनिटं. आणि असं भयानक दृश्य तुम्ही डोळ्यासमोर पाहिलंय. अस्तव्यस्त त्याचं ते शरीर मेलेल्या माणसाचं. 4-8 दिवस तुम्हाला सुखा समाधानाने जेवता येणार आहे का? नीट झोप लागणार आहे का? तुम्ही दचकून उठणार का नाही? वेळोवेळी आठवणार का नाही तुम्हाला, अरे कसला त्याचा सगळा भेजा बाहेरून पडला होता, कसा सगळा आतडी कोतळा बाहेर आला होता. येतं का नाही हे भयानक दृश्य? दचकून उठतो आपण कधी कधी. मग मोठी माणसं येतात, खांद्यावर पाठीवर हात फिरवतात, बाळा विसरून जा, होत असतं असं, विसरून जा. मग हळूहळू आम्ही काय करतो, ही दुर्घटना विसरतो आणि नॉर्मल जीवन जगू लागतो की नाही. आता विचार करा, देवाच्या डोळ्यासमोर किती लोक मेली, किती जिवंत झाली. भगवंतांना किती दुःखी असलं पाहिजे. परंतु भगवंत दुःखी आहेत का? भगवंत का दुःखी नाही सांगू तुम्हाला. कारण भगवंतांची इच्छा जरी असली तरी भगवंतांना दुःखी होता येत नाही. ही भगवंतांची एक मजबुरी आहे. आता तुम्ही मला सांगा, सूर्याने ठरवायचं, काय ठरवायचं, मला रात्र बघायची आहे. सूर्याने काय ठरवायचं? जोरात. शक्य आहे का? का? कारण जिथं सूर्य जाईल तिथं दिवस झाला, सूर्य उगवला. सूर्य उगवला पहाट झाली, आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. नाथ महाराजांचं भारूड आहे. सूर्य उगवला म्हणजे दिवस झाला. उदिलो अरुण पूरब भागे, द्विजमनी गोरा अमनी चाल. सूर्य प्रकट झाला की अंधकार सगळा काय झाला, गायब झाला. सूर्याला रात्र जसं बघता येत नाही तसं सच्चिद आनंद स्वरूप आनंद घन भगवंतांना इच्छा जरी असलं तरी दुखी होता येत नाही. उलट तुमच्या आमच्यासारखी दुखी लोक रडत रडत त्यांच्या पायात जेव्हा येतात ते सुद्धा हसत हसत घरी जातात, आहे का नाही. या जगामध्ये मला सांगा, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, सुख में भी सुमिरन करे तो दुख काहे को होय. प्रत्येक व्यक्ती जेव्हा सुखी असतो तेव्हा कुठं जातो? थिएटरला जातो की नाही, हॉटेलात जातो की नाही. दादडक 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 थिएटरला जातो, पिक्चर बघायला जातो, हॉटेलात जातो, ट्रिप घेऊन जातो, यात्रेला जातो. परंतु रडायला लागला की कुठं जातो? कुठं जातो? कुठल्याही जातीपंथाचा असू दे, मस्जिदमध्ये जाईल, चर्चमध्ये जाईल, मंदिरात जाईल. त्याला माहित आहे देवाच्या पायाशी गेलं की काही मिळो नाही मिळो 2-5 मिनिटाची शांती नक्की मिळणार. पांडुरंगाच्या चरणी तुझं पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे मजन लागो आनिक, तुझं पायी सुख सर्व आहे. सुख लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा रे एक वेळ, तरी तू पंढरीशी जा रे एक वेळ, पंढरीशी जा रे एक वेळ. काय होणार म्हणे पंढरपूरला गेल्यावर? मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी.
जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. नामदेव महाराज म्हणतात आपल्या भजनात, प्रत्येक व्यक्ती सुखासाठी तडपडतोय की नाही, मग इकडं तिकडं हातपाय मारण्यापेक्षा पंढरपूरला जा ना. मग तू पंढरीशी जा रे एक वेळ. म्हणजे पंढरपूरला गेल्यावर काय होणार, अवघाची सुखरूप होशी, तू सदासाठी सुखी होशील, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अशा प्रकारे हे भगवंत कसे आहेत, सत चित आनंद स्वरूप आहे. म्हणून कृष्णाला नमस्कार करा. मग तो भक्त म्हणला, अरे सच्चिदानंद आहे म्हणून नमस्कार करायचं काय, त्याचं काहीतरी महान कार्य सांगा की. मग दुसरी लाईन आली, विश्वोत्पत्त्यादी हे तवे, या सगळ्या विश्वाची उत्पत्ती करणारा तो देव आहे म्हणून कृष्णाला नमस्कार कर. मग तो भक्त म्हणला, हे तर जोर जबरदस्ती झाली. एखाद्याला मारून मुल्ला बनवल्यासारखं आहे का नाही. तुझा देव लय मोठा आहे, ब्रह्मांड बनवतो म्हणून नमस्कार करायचं का म्हणे. तुझा देव मोठा असला त्याच्या घरात, आता टाटा बिर्ला अंबानी पण आहेतच की नाही, त्यांच्या पैशाचा आम्हाला काही फायदा आहे का. एक दिवस रिचार्ज संपला, दुसऱ्या दिवशी आम्ही कॉल लावू शकतो का, जिओचा का फोन असे ना लावू शकतो का, नाही. अशा प्रकारे देव किती जरी मोठा असला मला काय फायदा. जनरली लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो, तुम्ही ऐकला असणार, कोणताही कार्य करण्यापूर्वी लोक काय विचारतात, प्रभूजी मी कथा ऐकायला यायला तयार आहे की. पुढचा प्रश्न काय, माझा काय फायदा. मग प्रभूजी तुम्हाला कन्व्हिन्स करणार, अहो तुम्हाला प्रसाद मिळणार आहे, अहो तुम्हाला पुण्य मिळणार आहे, अहो तुम्हाला भगवंताचं दर्शन होणार आहे, अहो तुम्हाला धामवा, या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागणार, सांगाव्या लागणार. मग तेव्हा आपण मग विचार, हा ठीक आहे मग मी येतो. 4 दिवस आलं तर चालेल, 3 दिवस जमणार नाही. असं. तर अशा प्रकारे जेव्हा त्या भक्ताने विचारलं, मी कृष्णाला नमस्कार करायला तयार आहे, मला कळालं ते सच्चिदानंद आधी दैविक म्हणजे देवी देवतांद्वारे मिळालेला त्रास. प्रकारच्या तापाने आपण काय झालेलो आहे, त्रस्त झालेलो आहे. तापत्रयोन्मूलनम, तापत्रय विनाशाय. अशा भगवंताला, अशा कृष्णाला तुम्ही नमस्कार करा, जे तिन्ही प्रकारचे ताप तुमच्या जीवनातले काय करतात, नष्ट करून देतात. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. छोटस भजन 2-4 ओळींमध्ये आपण गाऊ आणि तोपर्यंत आरतीची तयारी करा. आणि भजनाबरोबरच आरती करू शकतो किंवा आरती गाणार आहे. बोला. ओके, रसिक शेखर प्रभू आरती गाणार आहेत. आपण कृष्ण जिनका नाम है भजन आहे का, वेळ तुमच्याकडे 1-2-5 मिनिटं गायचं का. ओके, भजन आणि त्याच्यानंतर आरती होईल. आरतीनंतर सर्वांसाठी महाप्रसाद. जय कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. बोलो. कृष्ण जिनका, आवाज आला पाहिजे, गोकुल जिनका धाम, बार प्रणाम है. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री बारंबार प्रणाम. यशोदा जिनकी मैया है, नंद जी बापैया है, कृष्ण जिनकी मैया है, यशोदा जिनकी मैया है, नंद जी बापैया है, यशो
गोपाल को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री गोपाल को हरि बोल। कृष्णा जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। बोलो राधा जिनकी जाया है, अद्भुत जिनकी माया है। राधा बोलो ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री घनश्याम को बारंबार कृष्णा जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम। श्री भगवान को बारंबार प्रणाम है। बोला गोकुल जिनका द्रुपद सुता की लाज बचायो, ग्राह से गज को बंद छुड़ायो। द्रुपद सुता ग्राह से गज को बंद छुड़ा, ऐसे कृपा निधान को बारंबार प्रणाम है। ऐसे कृपा निधान को जय हो। कृष्णा जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। बोला गोकुल जिनका धाम है, कुरु पांडव में युद्ध मचायो, अर्जुन को उपदेश सुनायो। अर्जुन को ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान जय हो। कृष्णा जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। बोलो गोकुल जिनका
ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है हो। हाँ बारंबार प्रणाम है बारंबार, हाँ बारंबार प्रणाम है। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। अशा प्रकारे कृष्णाला प्रणाम करून भागवत महात्म्याला आरंभ झालेला आहे। उर्वरित कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये आरंभ करू। पुढच्या सूचना प्रभूजी देतील। हरे कृष्ण। बोलो कृष्ण कन्हैया